बघा गाडीचा आवाज घेतला लगेच बघितल्यावर पाण्याचा तांब्या घेऊन आले नातवासाठी. आता राव आहे काय सांगते राहायला सांगते मला आता. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी आपण आलोय कामावर. आपण पाहू शकतो कामाला सुरुवात झालेली आहे. आतमध्ये आपले दौंडे काका कामाला सुरुवात केलेली आहे. बघा बघा इकडे काम करतायत आणि आपल्याकडे कामासाठी पाणी घेऊन आलाय. आपल्याला काम करण्यासाठी पाणी कमी पडतं तर आपल्याकडे संदेश तांबे बंडेदादा आपल्याला पाणी घेऊन आलेला आहे. आय एक टाकी पाहिजे, एक टाकी पाहिजे, पाणी बसणार नाही. बघा बंडू शेठ पाणी घेऊन आलेत. मंडळी आपण पाहू शकतो आपली माळ्याची लेवल झालेली आहे. आपण वर जाऊन पाहूया. तर आता आपल्याकडे खडीची गाडी आली. बंडू शेठ घेऊन आले खडीची गाडी. आता गाडी आपल्याच चालू करावी लागणार आहे कारण आपलाच माणूस आहे गाडीवाला. तर चला सर्व दूरला उडाला. नुकतीच आता आपली खडीची गाडी खाली करून झालेली आहे. आता आम्ही दमलीव. आता पाणी पितो. मस्त आहे की झाडाच्या सावलीत येऊन बसलोय. वर माड आहे, नारळाची झाडं आणि मस्त एकदम शांत आहे. सावलीत बसलोय. मस्त थंडगार हवा लागते. मंडळी आता आपण बघतोय मी आता आहे घराच्या वरती. एकदम आपली माळ्याची लेवल झालेली आहे. इकडे काम सुरू आहे. मी सुद्धा इथं वेल्डिंगचे टाके मारून होतो. आता आपण चॅनल चढवतोय. कोटाला ती टाकायच्या वर स्लॅब टाकणार आहोत आपण. तर पाहूया मित्रांनो. आपण आता हे चॅनल टाकायचं काम आपलं सुरू आहे. नुकतीच सुरुवात केली आपण चॅनल टाकायला. असे आपल्या संपूर्ण हॉल आणि बेडरूमला चॅनल टाकून घ्यायचे आहेत. आणि पाहतोय आपण बघा इथे एक टाका मारला आहे. आताच जी सुरुवात केलेली आहे. कोटाला ते आपण टाकणार आहोत नंतर. ते चॅनल आपल्याला घ्यायचे आहेत सर्व वर. आणि गाणी सुद्धा लावले आपण बघतोय ते बघा. गाण्यांच्या तालावर एकदम मस्त काम सुरू आहे आपलं. चला आपला चॅनल घेतोय आपण. टी टाइम झालेला आहे. संध्याकाळची चहा आले आणि मालकिनीने अगदी आपल्याला मिस्त्र्यांसाठी मारीगोल्ड बिस्किट पुडा आणलेलाच आहे. हे बघा रोज आपल्या मारीगोल्ड खायला भेटतंय. तर आजचं काम पाहूया आपण आता. आज आपण काय काम केलंय पहा मंडळी. आपण आज काय केलंय काम. चॅनल टाकून झालेत पूर्ण आणि मापात घेऊन हे इकडे फिट करून झालेले आहेत. आणि इकडे पाहतोय आपण हे इकडे अजून फिट करायचे आहेत भिंतीमध्ये सिमेंट लावून. पॅक करायचे बाकी राहिलेत. तर चला आता सुट्टीचा टाईम झालेला आहे. 5 वाजलेत.
आता घरी निघायची तयारी. आता आपण आलोय धेन हुमनेवाडीत आईकडे, म्हणजे मम्मीच्या मावशीकडे. तर ती तब्येत पण बरी नाही, तर म्हटलं जाऊन येऊया. कामालाही तू गावातच, तर म्हटलं चला आईला पण बघून येऊ. बघूया काय करते. आहे आतमध्ये आहे. कशी आहेस? बघा गाडीचा आवाज घेतला, लगेच बघितल्यावर पाण्याचा तांब्या घेऊन आले नातवासाठी. दे काय नको रे हातात. चहा घेऊन आले आजीबाई. चहा दे. या मंडई चहा प्यायला या. आता काय बिस्किट बिस्किट आणू नको. यूट्यूब फॅमिलीला आगे तुला तर बिस्किट, तुला खाऊ. बरं नाही ना, तू जेवत नाही ना. तर म्हणजे आईला बरं नाही आणि आई खात नाही. बघा मी आल्यानंतर चहा आणि बिस्किटचा पुडा ठरलेलाच असतो. आई काय ऐकत नाही, मला चहा बिस्किट खाल्ल्याशिवाय पाठवतच नाही कधी. आणि आगे तुला, तू जेवत नाही ना माझ्याकडून. हा मग काय मी दुसरा काय आणू आता. मी काय कुठे जातोय. आता येताना दुकानात गेलो. तू दे, तुम्हाला खायला दिला बस झाला. बस कामावर चहा बिस्किट खाऊन आलो. मग मालकीने आणून ठेवला नाही. जे सुनंद जेवण ठेवून मुंबईशी एवढं मोठं पुडा आहेत मारीचं. रोज एक एक पुडा. मजा असते आमची. मग डॉक्टर काय बोलला? पण तुला दापोलीत गेलेलीस ना इथे पाटील. फक्त गोळ्या औषधं दिला. पहिल्या बदलला होत्या 5-5 रात्री 5 सकाळी दुपारी 5 अक्षर नव्हते. मग काय फरक नाही पडला. तीन परवा आला तो म्हणाला, म्हटलं बाबांना खाऊ दे. मग विशालनी पण तिथंच नेलेली परत. त्याचाच गुण येतो. तिथंच नेला. त्याला सांगितलं त्याला खाऊन जाणं पाठवत नाही. तेव्हा मग या गोळ्या बदलून द्यायला नाही आता. गोळ्या आता काय फरक? आता काय बरं वाटतंय त्याचं? आवाज कालपर्यंत बरा वाटतोय, पण आता पाणी घातलं पाहिजे. इकडे केला पाहिजे. पाणी घातला इथं ते पंचवीस पाणी होतं ते परत घातलं, तेवढाच आला ते दिवस पाणी. आणि आता खाली घातलं टोप्याला. तेवढ्यात माझी गाडी वाजली. तेवढ्यात माझी गाडी वाजली. काढला भरून ठेवलं इकडे येत आहे तो गाडीवरून बघायला गेला. जाऊ दे, बघून येऊ दे. टाइम नाही भेटत. संध्याकाळी सुटल्या काही घरी लगेच सांजा होतो ना. आता 4:30 वाजलं. सुट्टी पण होते, कधी उशिरा वगैरे होते. सकाळी तर लवकर येत नाही मी, सकाळी उशिरा येतो. माल असेल तसा ना. माल असेल तसा. तर म्हणजे आता आईच्या पण तब्येतीची चौकशी तर केलीच. आता जरा इथेच बघा जयेश हुमने काकांचा बंगला आहे, घर आहे म्हणजे. तर आपण आता त्यांची मोठी बाग पण आहे सुपारीची. आईची पण बाग आहे. तर सुपारीची बाग आहे, तशीच केळीची सुद्धा बाग आहे. तर आपण जरा बागेतून फेरफटका मारून येऊया, पाहूया त्यांची बाग कशी फुलवलेली आहे त्यांनी ती. तर बघतोय आपण जयेश काकांचं घर आणि घरासमोर केळीची झाडं आहेत. सुंदर फुलझाडं सुद्धा आहेत. आणि आता आपल्यासोबत आहे राज, त्यांचा चिरंजीव. राज, चेहरा दाखव. तर चला आता आपण जाऊया बागेमध्ये. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत बागेमध्ये. आपण बघतोय काजूची सुद्धा लागवड केलेली आहे आणि काजूला सुद्धा मोहर आलेला आहे. बघतोय आपण काजू बी व्हायला सुरुवात झालेली आहे. वेंगुर्ला आहेत ना हे सर्व. आणि बघा हे कीटक कशासाठी आहे रे हे? कीटक येतात ना ते. कीटक येतात ते चिकटासाठी ते पुट्टा आहे. तर ते आधुनिक पद्धतीने सर्व काही इकडे पाईपलाईन आहे, हा फिल्टर आहे. तर विहिरीचंच पाणी आहे ना सर्व. तर त्यांची स्वतःची विहीर आहे. आणि बघा इकडे केलीची सुद्धा झाडं आहेत, आपण पाहूया. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी बाग फुलवलेली आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो आपण पाहतोय
तर या गोंत्यामध्ये काय आहे तर केळी आहेत, झाकून ठेवलेत. कुठे गेला राज? आपण राजला विचारूया हे कशासाठी बांधून ठेवलंय. राज, या केळीच्या पाण्याला का बांधून का ठेवलंय गोंत्यामध्ये? ते माकडं खातात ना म्हणून. माकडे येतात, ऐकलत का मंडळी? या माकडांपासून संरक्षणासाठी गोंत्यामध्ये बांधून ठेवलेले आपण पाहतोय. अगदी जागोजागी अगदी मस्त प्रकारे एकदम अतिशय सुंदर प्रकारे बाग फुलवलेली आहे. आणि हे बघा माकडाने केलेलं नुकसानसुद्धा आपल्या समोर आहे. हे बघा, हे माकडाने उड्या मारून तोडले की वजनान मोडले? माकडा आहे. हे बघा, माकडाने उड्या मारल्यामुळे हे केळ बघा अर्ध्यातून मोडलेले आपल्या पाहायला भेटते. आपण बघतोयच अगदी हिरवीगार फुलवलेली बाग. आणि माझ्यासोबत आहे राज, जयेश हुमणे काका यांचं चिरंजीव. तर हुमणे काका बाहेर गेलेत कामानिमित्त. बघूया आपण जाईपर्यंत आपल्याला भेटतात का. आले घरी तर नक्कीच भेटतील. आणि आता आपण सुपारीच्या बागेत सुद्धा जाऊन येऊया, पाहूया सुपारीची बाग. अतिशय मोठी बाग आहे. तर चला फेरफटका मारून येऊया तिकडे पण. केळीच्या बनात आहोत आता आपण. बघतोय मागे केळी झालेली, गाणं आहे ना केळीच्या बनात. तर आपण बघतोय केळीचीच बाग आहे पूर्णपणे. बघूया आपण गोंत्यामध्ये बांधून ठेवलेले आहेत ना केळी, ते आता आपण सोडून बघूया जरा केवढी मोठी झाली. तयार व्हायला किती दिवस आहेत साधारण? तयार होतात तसे तोडून विकतात ना रे? हो हो. तर विक्रीला सुद्धा जातात. तर पाहूया. आता राज सोडतोय गोंता, एकदम टाईटली बांधून ठेवलेला आहे. माकड त्रास द्यायला येतात म्हणून. बघूया गाठ सुटते काय. उंचावर आहे, हातसुद्धा पोचत नाही. जरा पाय वर करून राज कसरत करतोय. माझा हात पोचेल पण तो मालक आहे तर त्याच्याच हाताने आपण पाहूया. तो सोडतोय. हा सुटलेली आहे. आणि आता आपण पाहूया केळी. हो, असली एक नंबर. हो तर पाहतोय आपण मंडळी, पाहतोय आता आपण राजने एकदम केळ्यांचा जो फणा होता तो पूर्णपणे ओपन केलेला आहे. गोंत्यामध्ये झाकलेला होता माकडांपासून संरक्षणासाठी. तर तो आता ओपन केलेला आहे आणि आपण पाहतोय अगदी जवळून केळी. तर किती मोठी मोठी केळी आहेत. अजून तयार व्हायला किती दिवस लागतील रे ना? जवळजवळ तयार होत आलेले आहेत. अगदी थोड्याच दिवसात हे खाण्यासाठी तयार होतील. आणि तो तयार झाल्यानंतर तोडून विक्रीसाठी ते घेऊन जाणार. राज वगैरे एकदम गाडी वगैरे आहे तर गाडीवर घेऊन आजूबाजूच्या गावात फिरून विकतात. मार्केटला पण देतात. तर मार्केटला सुद्धा अगदी कुठे दापोलीत, दापोली मार्केटला नेऊन सुद्धा विक्रीसाठी देत असतात. तर अतिशय सुंदर प्रकारे आणि असेच खूप केळी पसवलेल्या आपल्या पाहायला भेटतात. एकदम इकडे संपूर्ण परिसर केळींचाच आहे. आणि मध्ये मध्ये सुपारीची आता रोपं भरलेली आपण पाहतोय. तर हे बघा गोंत्यामध्ये पूर्णपणे केळींचे फणे झाकून ठेवलेत. का तर हे माकडे येतात त्रास द्यायला दररोज अगदी. आणि राज येत असतो राखण्यासाठी, माकड पळवून लावायला. तर चला थोडंसं त्रास दिला होता की आपल्याला केळी बघायची होती म्हणून गोंता सोडला होता. तर आता राज पुन्हा बांधून ठेवतोय. थोडीशी मदत करूया आपण पण. तर मंडळी सोडताना आपण राजला सांगितलं सोडायला. आणि आता उंच असल्यामुळे राजचा काय हात पोचत नाही. तर आता थोडासा मी त्रास घेतोय. कारण आता आपण राजला त्रास दिला म्हटल्यावर आता थोडीशी मदत पण करायला पाहिजे ना. आपल्या केळी पाहायची होती. राजने आपल्या केळी दाखवली, आपण पाहिली. आणि आता आपण परत तसा माकडांपासून संरक्षणासाठी बंदोबस्त करून ठेवलेला आहे. बरोबर झाली ना? हो. तर चला आपण आता निघूया. पण काजू बघितले, केळी बघितले, सुपारी सुद्धा बघितली. हे बघा हे समोर झाड आहे कोकमीचं झाड आहे. तर फुलं यायला सुरुवात झाली आहे. आता फुलते ते कोकम. आणि थोड्या दिवसांनी आपल्या कोकमं बघायला भेटतील. तर हे बघा इकडे खाली समोर सुद्धा आपल्याला कोकमीची झाडं आहेत. तर चला आपण पाहूया विहीर. लाकडी गेट एकदम शॉर्टकट. तर आम्ही आतमध्ये आलोय आणि राज आता लावून घेतोय.
तर बांबू आहेत इकडे. तारेचं कुंपण आहे पूर्णपणे. आपण बघतोय बघा, हे पूर्णपणे त्यांचीच बाग आहे. गेट लावून घेतोय. गुरं वगैरे शिरतात कंपाऊंडमध्ये आणि सगळी मेहनत केलेली असते त्याच्यावर, त्याचं नुकसान करतात. आपण येऊन पोचलोय नदी किनारी. एकदम हिरवळ आहे, शांत वातावरण. समोर आपल्याला पाहायला भेटतंय विहीर आहे आणि पंप हाऊस सुद्धा आपल्याला बघायला भेटतंय. सूर्य सुद्धा मावळायला गेलेला आहे. संध्याकाळचं एकदम शांत वातावरण, पक्षी किलबिल करताना ऐकायला भेटतंय. आणि आता आपण आलोय विहिरी जवळ. तर पाहतोय विहिरीत पंप टाकलेला आहे आणि पूर्णपणे या विहिरीच्या पाण्यातून बाग फुलवलेली आपल्याला पाहायला भेटते. कासव पण आहेत ना रे आतमध्ये. तर मंडळी आतमध्ये कासव सुद्धा आहेत. 2 कासव आहेत. 3 आहेत काय? 3 आहेत, पण ते आता दिसत नाही, खाली लपलेत. तर चला मंडळी आपण जाऊया सुपारीच्या बागेत. मंडळी आपण आहोत पाण्याजवळ आणि समोर आपण पाहतोय अगदी पाणी अडवलेलं आहे, धरण धरलेलं आहे बागेला पाणी नेण्यासाठी. अगदी समोर पाहायला भेटते सुपारीच्या बागा आहेत आणि त्या सुपारीच्या बागांना पाणी नेण्यासाठी हे पाणी अडवलेलं पाहतोय आपण. तर चला आपण पाहूया कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने पाणी नेलेलं आहे. तर राज, पाणी कुठून म्हणजे सोडायला कुठून सोडता येतं? नाला तिथे आहे, पाईप आहे. तर हा बघा आतमध्ये जाऊन सोडावा लागतो, म्हणजे डायरेक्ट काठी घालायची. तर हे बघा म्हणजे इथे पाईप आहे. तर आणि आतमधून तिकडून बंद करून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे पाणी, हा बघा सिमेंटचा अगदी पाट बनवलेला आहे आणि या पाटाने पाणी बागेला जातं. तर अशाच आपण आता पुढे पुढे जातोय आणि पाहूया. पाणी यातून जेव्हा वाहत असतं तेव्हा अतिशय सुंदर प्रकारे, अतिशय झुळझुळ पाणी वाहणारं पाहायला खूप मजा वाटते. आणि असं बघून म्हणजे असं मनाला थोडासा आनंद वाटतं, एकदम मस्त वाटतं, एकदम नजारा पाहण्यासारखा असतो. ही पहा म्हणजे पूर्णपणे एकदम सुपारीची बाग आहे. अगदी आपण पाहतोय अगदी खालपर्यंत, अगदी लांबपर्यंत आहे. तर खाली नदीचं पात्र आहे आणि हे पूर्णपणे नदीला लागून पूर्णपणे ही सुपारीची बाग आपल्याला पाहायला भेटते. एकदम शांत वातावरण आहे, पूर्णपणे गारवा, मस्त एकदम शांत वाटतंय. पहा मोठमोठ्या सुपाऱ्या आहेत, म्हणजे सुपारीची झाडं आहेत, वर सुपाऱ्या पण झाल्यात. आपण पाहूया. आलोय आपण सुपारीच्या बागेत आणि बघा वर तयार झालेली सुपारी आहे. तर माकडं पण खूप त्रास देतात, राखण करावी लागते. या पहा तयार झाल्यात, अगदी पाडायला झाल्यात ना रे राज? बघा बागेत मस्त एकदम जयेश काकांनी कसं शांत वातावरणात एकदम रमणीय ठिकाण आहे. एक बागेमध्ये सुंदर असं घर बनवलं आहे, एकदम कौलारू आहे. खाली बघा एकदम फळ्या वगैरे टाकल्यात आणि बसण्यासाठी लाकडं सुद्धा आणलेली आहेत. हे बघा झाडाचे बुंदे कापलेले आणि इथून हे बघा सुपाऱ्या झाल्यात आणि इथून सुंदर असा नजारा पाहायला भेटते आपल्याला. खाली नदी आहे. तर अतिशय मोठं पात्र आहे नदीचं. पावसाळ्यात एवढा खळखळाट असतो नदीला की काय बोललेला आवाज सुद्धा येत नाही. हे बघा ही बघा मंडळी इकडे सुपारी पडलेली आपल्याला दिसते. राज, ही सुपारी पडले की पाडले रे माकडाने? माकडाने फाडलेली आहे. तर ऐकताय मंडळी, हे अशी
माकडांची राखण करावी लागते, नाहीतर हे अशी नुकसान करतात. तर ही ठीक आहे मित्रांनो, ही तयार आहे सुपारी. बघतोय आपण कशी सोलून खाल्लेली आहे. तर अशी हिरवीसुद्धा जी तयार झालेली नसते ती सुपारीसुद्धा माकडं झाडावरून तोडून खाली टाकत असतात. तर अतिशय मोठ्या प्रमाणात माकडं नुकसान करत असतात. तर त्यांची पहिली राखण करावी लागते. हे पहा कसं त्यांनी सोलून टाकलं आहे. तर हिरवी सुपारी पाडल्यानंतर खूप मोठं नुकसान होतं. तर चला पाहिली आपण अतिशय खूप मोठी बाग आहे. तर आपण जाऊया घरी. निघालोय आता बाग पाहून. जाता जाता आणखी काय आपल्याला पाहायला भेटतंय काय पाहूया. त्यांची माणसं जशी आंब्याची फळ नाही आतला तोडत. त्या मागे जे दृश्य पाहत आहे ते आहे धेन उमनेवाडीतील एकदम अतिशय सुंदर असं दृश्य. अगदी मोजकीच घर आहेत, हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी, पण अतिशय सुंदर म्हणजे अगदी मनाने साधी भोळी आणि प्रेमळ माणसं आहेत इथे सर्व. तर एकदम मिळून मिसळून राहतात सर्व एकत्र. आणि सूर्यसुद्धा मावळलेला आहे मागे आपण पाहतोय. अगदी सूर्य समुद्रात म्हणजे आपण बोलतो समुद्रात बुडाला आहे, पण तिकडे आपल्या दुसऱ्या देशात गेलेला आहे प्रकाश देण्यासाठी. तर चला आता आपल्याकडे रात्र होणार आहे थोड्याच वेळात. गाडी लावले आयच्या अगदी दारात गेट समोर. आणि हे बघा याचं गेट कवाडी एकदम लाकडी. तर पोपलीच्या म्हणजे सुपारीच्या झाडापासून चेपी काढून आपण म्हणजे मी स्वतःच बनवलेली आहे. बघा आता जुनी झाली कवाडी ही, म्हणजे गेटच आहे. तर चला बागेतून फिरून आलो आता आपण. आता काळोख झाला, आता आपल्याला निघायला हवं. बघूया आई काय करते. म्याव हे बघा मनी माव म्याव. आता मी नवीनच आहे म्हणजे नेहमी नसतो ना, कधीतरी येतो तर ते मला घाबरून घरात पळून गेले. तर मंडळी आपण बघतोय आपल्यासोबत आहे जयेश हुमने. ते काका आपल्यासोबत आहेत, ते कामानिमित्त बाहेर गेले होते. आपण पूर्ण बाग फिरून आलो. अतिशय सुंदर अशी बाग त्यांनी फुलवलेली आपण पाहिली. तर काकांचं म्हणजे आता जेवढे आभार मानू तेवढे म्हणजे कमीच आहेत, कारण त्यांनी एवढी जास्तीत जास्त मेहनत घेऊन एवढी आपल्याला बाग फुलवलेली पाहायला भेटली. अगदी केळीची, सुपारीची आणि काजूची सुद्धा बाग आहे. तर खूप मेहनत घेतात काका. अगदी मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा अगदी धावपळीतच असतात. आतासुद्धा घाईघाईत आलेत आणि आहेत त्यांचे. थोडासा वेळ मी मागितला तर त्यांनी मला दिला. तर आपण काकांकडनं थोडंसं माहिती जाणून घेऊया की एवढी ते मेहनत घेत असतात. तर काका आता तुम्ही केळीची बागसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे फुलवले आम्ही पाहिली. केळ्यांचं उत्पन्नसुद्धा म्हणजे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे, पाहून आलो मी. आणि आपले माकडंसुद्धा आपल्याला खूप नुकसान करतात बरोबर ना. तर पाहिलं आम्ही गोंते वगैरे बांधून ठेवलेत ते. तर थोडीशी आम्हाला माहिती द्या, आपले सबस्क्रायबर लोक आहेत ते पाहत आहेत. बरं आधी तुमचं चिखले साहेबांचं स्वागत, कारण तुम्ही यूट्यूबवरती आम्ही सर्व यूट्यूबला टाकलेले तुमचे जे चांगले व्हिडिओ असतात. हां मागे तुम्ही आपल्या ह्या फौजीमध्ये गेलेल्या आपल्या इथले आपला युवक आंजर्ले गावातील मोर्डी गावचे तुम्ही चांगली माहिती दिल्यात. बरोबर. आता माझं मुलाखत घेतली तुम्ही मागच्या वेळेला तुम्ही घेतलं. माझं म्हणण्याचा एवढा उद्देश आहे की आपण नुसतं दुसऱ्यांनी सुद्धा येऊन पाहिलं पाहिजे की आपण दुसऱ्याचं काय करतो. आता आम्ही सुद्धा दुसऱ्यांचं बघून आपण करत असतो. तरुण पिढीने आदर्श घेतला पाहिजे. तरुण पिढीने हे कसं, माझं तुम्हाला कोरोनाच्या वेळेला माझा व्हिडिओ घेतला होता मी आव्हानच केलं होतं की आपण मुंबईचा प्लॅन करण्यापेक्षा ठीक आहे मुंबईला जायला पाहिजे, आपली प्रगती केली पाहिजे, पण तरी पण आपण गाव विसरलं नाही पाहिजे. ज्या आपल्या काही जागा असतात त्या जागा आपण आपल्या स्वतःच्या आपण डेव्हलप केल्या पाहिजे. आमचं म्हणण्याचा उद्देश आहे की 100 नको, जरी 50 जरी असेल तरी पण त्याच्या एकदा आपण मुळाप्रमाणे त्याचं प्रेम केलं तर ते होऊ शकतं. आणि मला सांगा ना की आपल्याला आपल्या जगण्यापुरतं आपल्याला किती हवं लागतं. भारी तर आपल्याला मुंबई पण पाहिजे, हे पाहिजे. उद्या भविष्यात अजून कोरोना आला, अजून ह्याच्या कोरोना काळासारखं अजून काय बिमारी आली तर आपल्याला गावी येऊन आपल्याला आपलं घरचं स्थान राहिलं पाहिजे, असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे. आणि माझं तरुणाने हेच म्हणण्याचा उद्देश आहे की आपण मुंबई कराच, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या गावाकडच्या ज्या जागा आहेत त्या पहिल्या डेव्हलप करा. काजू लावा, आंबा लावा, तुमचे नारळ आहे. अशा पद्धतीने आपल्याला झाडं आपल्या घराशेजारी असली पाहिजे. तर पाहिलं मित्रांनो, आपल्या हुमने काकाने अतिशय मोलाची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर नक्कीच आपण असा आदर्श घेतला पाहिजे आणि असं काही ना काहीतरी करायला पाहिजे, कारण तरुण पिढीला आता नोकऱ्या वगैरे खूप कमी प्रमाणात आपल्याला मिळतात, तर पाहायला भेटतात. तर असं आपण स्वतःने काहीतरी मेहनत घेऊन असं
जिद्दीने आणि चिकाटीने काहीतरी करायला पाहिजे. तर आपल्या हुमने काका सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून आहेतच. तर चला, आपल्याला धन्यवाद काका आम्हाला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. दमलो. तर म्हणजे आता आपण आलो बाग फिरून आणि झाला एक काळोख आता जायला घरी, उशीर झाला. जयेश काका पण आपल्याला भेटले आताच, तर त्यांचे थोडंसं बोलत राहिलो आणि बाहेर अंधार पडला आहे. आपल्याकडे काय आता गाडी आहे, गाडीवर गाडीला किक मारले की गेलो भूर लगेच घरी. 10 मिनिटात पोचन घरी. तर आजीबाई बरं समोर उभे हसते. माझं हे असं रामायण ऐकून मी तुमच्याशी गप्पा मारतोय ना, हसते हसते. त्याचं सांगत जाय. सांजावताय, सांजावला आता मग सांगव ना. राव. या आहे काय सांगते, राहायला सांगते मला आता. या आई बा काय सांगते, राहायला सांगते आता. दादा गेला आज, आली ना. सकाळी जाणार होता. मी कामावर आलो निघून आणि इथं जाणार होता. या बस. नाही मी आता आवडलं रे करणार ते. मी पण आता निघतो. बस गप्पा मार आमच्याशी. नाही बाबा गप्पा मला नाही हम्म? बोलायला. बारा नाही वाटत ते काय मला गप्पा मुलगा नाही मार. देत बोलायला. काय करायचं बाबा. माझा हात पाय सुजले. डॉक्टरकडे 2 वेळा जाऊन आली पण डॉक्टरचा काही फरकच नाही पडला. आज जरा जेवलीस ना? आज जेवली. एक भाकरी आणि एवढासा भात खाल्ला म्हणते. नाहीतर रोज अर्धी भाकरी, 3 चौथ, नाहीतर रात्री चौथ खायचं. काय करणार, एकटीच आजीबाई असते ना. आजारी पडली तरी पण तिला बनवून खावं लागतं. मग ती आता अगदी आजारी असेल तर तिला बनवून कोण देणार? बनवून दिल्यानंतर खाल्ला असता आपण मग. त्याच्याकडून. माझा तो मिक्सर सारखा करायचंय. त्यांचं कॉलेज पाणी जाते जाऊन चांगला आहे. करता पाणी जातो आता बाहेर. मिक्सर तो मला मागे सांगितलं तोच ना. तोच आहे तो तिथं ठेवला. तर आजीबाई आता मला काम सांगते. झालं, आजीबाईला बघून झालं. आता निघायची वेळ आली ना, कामं आठवली आजीबाईला. प्रत्येक वेळेस सांगते पण मीच विसरून जातो. डोक्यात काही राहत नाही ना, कायम गडबडीतच असतो. देतो करून आता. दे कधी? शिवाय ये. आणि ती माझी खुर्ची दे. हा ती खुर्ची, हा वेल्डिंग मशीन जोडले ती देतो तिथं चाका मारून. मावशीची काय हम्म. बनव. ती मग मला वर घेऊन जायला पाहिजे. रागणी मला टकलं गेला. मी घेऊन गेला दोघी. तू कधी बरी हो मग खुर्ची न्याय ये. मी आणून देत नाही तर बरं नाही वाटत आणि खुर्ची न्यायला येते बोलते. तिकडे वर जायचं आहे. म्हणजे कोणी 15 मिनिटं जातात चालत जायला आणि वर डाग चढून जायचं, डोंगर चढून वरती. बसाय कोण आला तर ही न्यावी लागते. ती बाहेर न्यायची आणि खेळता न्यायची. बोरिंग चालू करत खुर्ची न्यायची. ही बाहेरच ठेव ना खुर्ची. ती आहे मग तो कोण आला की ती बसायला. काय आहे आतमध्ये. ती जो कोणी आहे ती काय आहे. मग आता निघू का राव? राहा. सांगताय. आजीबाई सांगते राहा. भात करायचं किंमत करी ना. चांगला व्हायचा नाही कसं तर करून दे. किंमत खाव मग काय. मग काय हे करून दे. घरी वाट बघित राहतील नाही, फोन करून सांगायला लागल नाही येत म्हणून आईकडे राहतोय. माझ्या बाबा म्हणतात ना, मी चांगली असं माझा कोण असता तर काय नाही. हाच सगळीकडे कोण आहे इथं. सगळी मुंबईला एकटीच आहे इथं. चल करीन तेव्हा खाईन. नाही तर काय करायचं. चला आता आपण घरी जायला निघूया. उशीर झालाय, बाहेर अंधार पण पडला. बाप रे, आता रात्रीचा भूत येईल. चला, कोण नाही भूत वगैरे कोण नाही येत. आता आपण निघूया. वन्य प्राणी येतात, बिबट्या वगैरे आहे रस्त्याला, डुकरं येतात रस्त्यात, तर त्यांच्यापासून जरा जपून जावं लागतं रात्रीचं. मग तू जा आता. तू का घाबरलीस लगेच? न ते एकटाच जायचं बाबा. मंदी कोण राहाय. आपले ठेसनापासनं सुकोटीपर्यंत कोण नाही. सुकोटीपासनं आणखी डंपर वगैरे असतात तुमच्या तसं तिकडे चालू. कोण नाही. आमच्या तिकडेच नाही कोण मध्ये. मंदी कोण आहे. तिथंच बाहेर पडतो. ते एका सोबत नको जायला. तो गाडी नीच असेल ना, कानात गाणं लावायचं. कानात गाणं बिणं नाही, असंच जातच. असंच जाता. कोण येत आहे कोण नाही. कोण नाही बाबा. एवढी कालपत नाही. एकटा जायचं आहे. चला निघूया आता. उशीर झालाय खूप. घरी वाट बघतायत. फोन केला होता पण सांगितलं, मी सांगून झाला अर्धा तास व्हायला आला की निघतोय म्हणून. परत अर्धा तास माझा इथेच गेला बसून.
तर मंडळी चला आता आजीबाईला निरोप देऊन आपण निघूया घरी जायला. आणि मित्रांनो, आजीबाईची तब्येत बरी नाही तर आजीबाईला लवकर बरी होऊ दे आणि मस्त हसत खेळत अशा गप्पा मारू दे. आईचा नेहमी चेहरा असा हसराच असतो. मला 2-3 दिवस अगदी म्हणा आईशी अशी माणसं भेटली ना आईला, आईशी अशी प्रेमाने बोलली ना की आईला असं मनाचं समाधान वाटतं, आईला बरं वाटतं. तर मित्रांनो, आई काय कोण आला की म्हणते? बोलाय हवं म्हणा. आईला भरपूर बोलायला पाहिजे. मला मी कोण येऊन दे तर भातर करायचं तर घट करा पातळ करेन, पण माझी काही येऊन दे, मी कोणी येतील जरा घालायचं आहे. तिच्याशी येऊन तिला भेटली ना माणसं की तिच्या मनाचं समाधान होतं. तर ती कशी जुनी आहे ना, म्हणजे जुन्यातली आहे आजीबाई. तर आताच्या नवीन पिढीला काही माणुसकी वगैरे काही नसते, तर ती जुन्यातली आहे. तर तिला आपुलकी आहे, प्रेमळ पण आहे. तर बघा आमची आजीबाई अगदी प्रेमळ अशी हसते. आता मी भेटलो ना खूप दिवसांनी, गावात कामाला येतो पण खाली येत नव्हतो. तर आजीबाई नाराज झाली असेल, म्हटली असेल की हा बाबू वर येतो आणि येत नाही मला बघायला खूप दिवस. तू आपला तर आज खूप दिवसांनी आलो जाणार आणि का आजीबाईला काय? म्हटलं बघून जाऊया. तर आता चला मंडळी, बबीला विचारली तर का तो कामावर येतो, मावशी उशिरा जातो. तिथं मी सुटाल जाऊ आता म्हणतात ना 4 मासात सुटाल जाऊ येणार. तर चला मंडळी, आजचा आपला व्हिडिओ आपल्याला जर सर्वांना आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत थेट पोचतील आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओंचा आपल्याला सर्वांना अगदी मनापासून आनंद घेता येईल. चला तर पुन्हा लवकरच भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.